हायड्रा फेशियल बद्दल बरंच ऐकलंय किंवा आजकाल ते खूप ट्रेंडमध्ये आहे की हायड्रा फेशियलने काहीतरी असा वेगळाच ग्लो येतो वगैरे. तर याचं काय सिक्रेट आहे नेमकं हायड्रा फेशियल तितकं काम करतं का? सी हायड्रोफेशियल ॲक्च्युली एक ब्रँड आहे. हं. बेसिक टेक्नॉलॉजी इज मायक्रोडर्माब्रेशन. ही हं. खूप जुनी टेक्नॉलॉजी आहे. ओके. इट्स ॲक्च्युली ऑलमोस्ट आउटडेटेड. हं. जेन्युइनली तुम्ही एखाद्या डर्मेटॉलॉजिस्टला विचारलं, मायक्रोडर्माब्रेशन हॅज ऑलमोस्ट बीन रिप्लेस विथ केमिकल पील्स. कारण ओके. बेसिकली आपण त्यांनी एक्सफोलिएट करतोय स्किन. हं. एक्सफोलिएशनचे खूप बेटर टेक्निक्स ऑलरेडी आहेत. आहेत. पण बिकॉज हायड्राफेशियलचा एवढा क्रेज आणि एवढा डिमांड आहे, आम्ही जेव्हा क्लिनिकमध्ये मेडिफेशियल्स करतो, ॲज अ फर्स्ट स्टेप येस आम्ही हायड्राफेशियल करतो. बट टू बी ऑनेस्ट त्यांनी एक्सफोलिएशन पलीकडे दुसरं काही फारसं नाही. अचीव्ह होत नाहीये. सो आय कपल इट विथ समथिंग ज्याने ॲक्च्युली फरक पडेल. म्हणजे वेदर इट्स अ पील और लेझर हां, टोनिंग, हां, हां. RF टाईटनिंग, ज्याने ॲक्च्युली काहीतरी फरक पडेल. आय एम नॉट सेइंग अजिबात फरक नाही पडत हायड्रोफेशियलनी, पण जेवढं लोकांना वाटतं की इट इज लाईफ चेंजिंग तेवढं नाहीये. हां, ॲक्चुअली मी स्वतः केलेलं आहे. त्यामुळे मला पण ते सेम फीलिंग झालं जे तुम्ही आता सांगितलं. मला इतका काही असा फारसा आणि त्याचा दुसरी गोष्ट रिझल्ट नाही. हायड्रा फेशियल हे वर्ड ऐकून आपल्याला वाटतं स्किन हां. हायड्रेट होते. हं, हं, हं. ऍक्च्युली एक्सफोलिएट होऊन थोडीशी ड्राय होते फॉर अ कपल ऑफ डेज. इट्स नॉट अ बॅड थिंग, बट कपल ऑफ डेज स्किन अजून ड्राय होते. सो इट्स नॉट सो हायड्रेटिंग.